सोमपुरा नावाचं एक गाव होतं. तिथे लाल नावाचा एक महाजन राहत होता. तसं तर प्रेमलाल धनी आणि संपन्न होता, पण आपल्या मुलग्या रघुवीर पासून खूप किचलेला होता. रघुवीर आपल्या वडिलांचे पैसे खूप आनंदात उडवत असतो. अरे नौकर, जाऊन माझ्यासाठी एक कॉफी आण. पण मालक, मला कॉफी बनवायला नाही येत. सत्यानाश, तुला कॉफी बनवायला येत नाही? कसला नौकर आहेस तू? आजपासून मी तुला नोकरीवरून काढत आहे. नाही मालक, नाही, मला नोकरीवरून नका काढू. माझे मुलं छोटे छोटे आहेत. या नोकरीमुळे घर चालतं माझं. अरे राजू, ओ राजू, कुठे आहेस? मला पाणी घेऊन ये, लवकर ये. प्रेमलाल बरेच वेळी राजूच्या समोर गुहार लावतात. तेव्हा प्रेमलालची पत्नी शांती देवी तिथे येते आणि म्हणते, कोणी राजू काजू आता घरी नाही आहे. लल्लाला कॉफी नाही बनवून दिली म्हणून लल्लानी त्याला घरातून काढून टाकलं. काय बकवास आहे ही? राजू आपल्याकडे मागच्या 20 वर्षापासून काम करत होता आणि त्याला फक्त कॉफी बनवता येत नव्हती म्हणून तुम्ही घराच्या बाहेर काढलं. बोलवा त्याला माझ्या समोर. बाळा इकडे ये, जरा बघ तर, बाबा तुला बोलवत आहेत. ओफो, काय हे? काय बहस चालू आहे? ज्याला मला काढायचंय मी काढेल. मी सुद्धा ह्या घराचा हिस्सा आहे. आपल्याकडे तसे पण 15-20 नोकर आहेत, पण एक चालला जरी गेला तरी त्याच्याने काय फरक पडणार आहे? बस, या सगळ्या तुझ्या सवयीमुळे मी तुला माझा व्यापार नाही शिकवत. माहिती नाही मी गेल्यावर तुझं काय होणार आहे, तू काय करणार आहे तुझ्या भविष्यामध्ये. मी ऐश करणार. बस, माझा जन्म ऐश करण्यासाठी झालाय. असंच रघुवीर आपल्या मनाच्या प्रमाणे वागत होता. काही दिवस निघाले होते आणि प्रेमलाल एक मोठ्या आजारापासून कायम आपल्या खोलीतच राहत होता. माझी तब्येत आता आधीसारखी नाही राहिलीये बाळा. आता आधीसारखी स्फूर्ती आणि मेहनत माझ्यामध्ये नाही राहिली आहे. त्यामुळेच मी माझा व्यापार तुला सोपवत आहे. व्यापार आणि आईची नेहमी काळजी घे. मी एका वैद्यकीय आयुर्वेदिक चिकित्सालयात जात आहे. लवकरच नीट होऊन वापस येईल. तुम्ही चिंता का करताय? मी आहे ना. तुम्ही बेफिकर होऊन जा. मी सगळ्या गोष्टी बघून घेतो. माझी चिंता करायची काही गरज नाहीये. प्रेमलाल जसंच दवाखान्याला जातो, रघुवीर महाजन होण्याची जिम्मेदारी घेतली आणि लोकांना जास्त व्याजवर पैसे द्यायला लागला. जेव्हा कोणी पैसे देत नसे तर रघुवीर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पैसे आणि त्यांचे सामान जबरदस्ती वडून घेत होता. मी तुम्हाला सांगितलं ना, जास्त हवाबाजी करू नका. जर पैसे देणं होत नसेल तर पैसे घेत सुद्धा नका जाऊ. नंदू, यांच्या घरातलं सगळं सामान आपल्या घरात घेऊन चल. जसं तुम्ही म्हणताल छोटे मालिक. आणि तू मला छोटा मालिक म्हणणं बंद कर आणि फक्त मालक म्हण. असंच रघुवीरचं घमंड आभाळावर चढू लागलं होतं. बघताच बघता पूर्ण गाव रघुवीरनी आपल्या कब्ज्यामध्ये घेतलं होतं. तेव्हा राजूंनी सगळ्या गाववाल्यांना सांगितलं, मला माहिती आहे मालकाच्या जाण्यानंतर त्यांच्या मुलाने आपलं घर बर्बाद केले आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी उपाय काढावा लागेल. हा राजू भाऊ, बरोबर बोलत आहात. 20 साल नोकरी केली पण त्यांना फक्त कॉफी नाही बनवता आली म्हणून नोकरीवरून काढून टाकलं. मला ही काय गोष्ट झाली? माझी समस्या तुमच्यापेक्षा मोठी नाहीये. सर्व गावजण तिथे बसून बोलतच होते की तेव्हा तिथे प्रेमलाल महाजन येतात, ज्यांना बघून सगळे गाववाले हैराण होऊन जातात. तुम्हा सगळ्यांना कुठे जायची गरज नाहीये. चला माझ्यासोबत. प्रणाम मालक, तुम्हाला परत तंदुरुस्त बघून खूप चांगलं वाटलं. तुम्ही एवढे दिवस कुठे होतात आणि एवढे तंदुरुस्त कसे झालात? चला माझ्यासोबत, तुम्हाला सांगतो. प्रेमलाल त्यांना जंगलच्या रस्त्याने एक मोठ्या हळदीच्या विहिरीकडे घेऊन जातो. हळदीनं बनलेल्या विहिरीला बघून सर्वजण हैराण होऊन जातात. मालक, हे काय? हळदीची विहीर कसली? आणि ह्याचा काय मतलब आहे? ही तीच हळदीची विहीर आहे ज्यानं माझा जीव वाचवलाय. आणि ही फक्त हळदीची विहीर नाही, याच्यामध्ये ही विहिरे पण आहेत. जो जेवढा मनाचा खरा असेल त्याला त्याच्या हिशोबाने परिणाम भेटेल आणि ज्याच्या मनामध्ये पाप असेल त्याला काळ्या हळदीने अंघोळ घातली जाते. पण हे कसं कळेल आपल्याला की कोणाच्या मनामध्ये पाप आहे की कोणाच्या मनामध्ये नाहीये? काही नाही करायचंय. या विहिरीतल्या हळदीला आपल्या अंगावर लावायचंय आणि त्याच्यानंतर विहीर तुम्हाला तुमच्या हिशोबाने कर्म देईल. प्रेमलालची गोष्ट ऐकून राजू त्या विहिरीतून हळदी काढतो आणि आपल्या अंगावर लावतो. जसंच राजू आपल्या अंगावर ती हळद लावतो, त्या विहिरीतून एक प्रकाश आला आणि ती विहीर म्हणाली, अकडम बकडम बगड बोल. मी प्रसन्न झालो तुझं चरित्र बघून. मी सांगू शकतो की तू खूप वफादार आहेस. त्यामुळेच मी तुला हिऱ्यांचं वरदान देतो. अरे वाह, बघितलं राजू तू? मी सांगितलं होतं ना, याच विहिरीने मला तंदुरुस्तीचं वरदान दिलं होतं.
गावचे सगळेजण एक एक करून त्या हळदीच्या विहिरीकडे जातात आणि आपल्या वर्णानुसार सगळे आपली आपली वस्तू त्या विहिरीकडून भेटच्या रूपात घेतात आणि आपलं आपलं घर खूप आनंदात चालवू लागतात. त्या हळदीच्या विहिरीने कोणी हिरा घेऊन येतो तर कोणी सोना, कुणाला सजा भेटते तर कोणीतरी मालामाल होऊन जातं. बघताच बघता हळदीच्या विहिरीची खबर रघुवीरला पण भेटते. मालक, तुम्ही त्या हिऱ्यांच्या हळदीच्या विहिरीबद्दल काही ऐकलं की नाही? पूर्ण गावामध्ये त्या हळदीच्या विहिरीची खूप चर्चा आहे आणि तुम्ही मसाले आणि हळदीचा नवीन व्यापार सुद्धा चालू केलाय. काय माहिती तिथून आपल्याला हळदी किंवा मसाला मिळून जाईल तर मग आपण मालामाल होऊन जाऊ. हो, मी पण त्या हळदीच्या विहिरीबद्दल खूप जणांकडून ऐकलंय. मी तर असं ऐकलंय की माझ्या बाबांनीच त्याचा पत्ता सांगितलाय सगळ्यांना. आणि जर हे सगळं खरं आहे तर मग आपण पण तिथे जाऊन बघूया. रघुवीर आपल्या नौकरला घेऊन त्या हळदीच्या विहिरीकडे जातो. त्याला ती पूर्ण हळदीची विहीर हिऱ्याची दिसायला लागते. अरे वा वा, हे बघ हिऱ्यांच्या हळदीची विहीर. या हिऱ्यांच्या हळदीला विकून आपण मालामाल होऊन जाऊ. कोणत्याच गाववाल्यासोबत छळ करायची गरज नाही. हो मालक, बरोबर बोलले तुम्ही. मी पण याच हिऱ्यांच्या विहिरीमधून हिरे घेतो आणि नोकरी तुमच्या इथून सोडून टाकेल. नंदूचं बोलणं ऐकून रघुवीरला खूप राग येतो आणि तेव्हा तो त्याला म्हणतो, पण तुला कोणी सांगितलं या हळदीच्या विहिरीजवळ यायला? तू माझा गुलाम आहेस आणि नेहमी गुलामच राहायचं. मी एकाच शर्तीवरती तुमचं म्हणणं ऐकेल. जर तुम्ही याच्यामधली हळदी तुमच्या अंगावरती लावली तर तुम्ही असं केल्यानंतर हळदीची विहीर खूप हिरे आणि खूप साऱ्या किमती गोष्टी तुम्हाला देतील. एवढं ऐकूनच रघुवीरनी त्या विहिरीची हळद आपल्या अंगावर लावली आणि जसंच त्यांनी ती हळद आपल्या अंगावर लावली, हळदीची विहीर चमकली आणि म्हणाली, दुष्ट, पापी, नीच, तुझ्यासारखे लोक ह्या जगामध्ये आहेत तरी का, जे दुसऱ्यांना त्रास देऊन सगळं हिसकावून घेत आहे. तुझी शिक्षा ही आहे की तू उलट लटकशील. हळदीच्या विहिरीने एवढं म्हटलंच होतं. विहिरीतून हळदीने तयार झालेली दोन मोठी मोठी दोरी बाहेर पडली आणि रघुवीरला कैद करून टाकलं आणि त्याला उलट लटकवलं. तोपर्यंत गावचे सगळी लोक आणि प्रेमलाल तिथे येऊन पोचतात. वाचवा, वाचवा, मला वाचवा. मी तर हळदी घेऊन माझा नवीन व्यापार चालू करायला आलो होतो, पण माझ्यासोबत हे सगळं काय होतंय? बाबा, माझी मदत करा. तुला इथे आणलं गेलेलं आहे. नंदू आमच्या सोबतच आहे आणि नंदू राजूचा सगळ्यात मोठा मुलगा आहे, ज्याला तू फक्त कॉफी नाही बनवता आली म्हणून नोकरीवरून काढून टाकलं होतं. मी माझ्या बाबांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुझ्यासोबत हा खेळ रचला होता आणि मी फक्त मौक्याच्याच तलाशमध्ये होतो. तू खूप जणांची घरं तोडले आहेस, सगळ्यांना नीचा दाखवला आहे. तुझा प्रमाण तुला ही विहीरच देईल. आता आम्ही तुला इथं असंच सोडून जात आहोत. नाही नाही, असं नका करू, नका करू असं. मला इथं सोडून नका जाऊ, नका जाऊ मला सोडून. नाही. आणि असंच झालं. रघुवीरला शिक्षा देण्यासाठी प्रेमलाल आणि गाववाल्यांनी त्याला त्या हळदीच्या विहिरीमध्येच तसंच सोडून टाकलं. दुसरीकडे बाकीचे गाववाले आता आनंदात आपल्या घरांमध्ये चांगल्यापैकी आणि शांतीपूर्वक राहू लागले. रघुवीरला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपलं जीवन सुधारलं आणि चांगल्यापैकी राहू लागलं. ही कहाणी आहे नदीमपूर गावाची. ह्या गावाचं नाव नदीमपूर आहे. ह्या गावामध्ये कोणतीच नदी किंवा तलाव नाही आहे आणि बरोबरच गावामध्ये पाण्याची प्रचंड समस्या आहे. ह्या गावामध्ये दोन प्रकारची लोक राहतात. पहिले आहे श्रीमंत लोक आणि दुसरी गरीब लोक. नदीमपूर गाव दोन हिस्स्यामध्ये वाटलं गेलेलं आहे. मंदिराच्या समोर श्रीमंत लोकांची बस्ती आहे आणि मंदिरच्या मागे गरीब लोकांची झोपडी आहे. माहित नाही यार की कोण या गावात सगळ्यात आधी आलं आणि या अमीर लोकांना मंदिराच्या समोर घर बनवण्याची इजाजत दिली आणि आपल्या लोकांना मंदिराच्या मागे. खूपदा माझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार येतो की अखेर या श्रीमंत लोकांनी असं का केलंय की यांना सगळ्या काही सुख सुविधा दिल्या जातात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागतं. हो ना, तूच बघ ना, आपल्या गावात पाण्याचे 3 विहिरी आहेत, ज्यामधल्या 2 मोठ्या विहिरी श्रीमंताच्या इलाक्यामध्ये आहेत आणि सगळ्यात छोटी विहीर आपल्या झोपडीत आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला फक्त एकच विहीर दिली आणि ती पण छोटी. आणि बघायला गेले तर आपली संख्या त्या लोकांपेक्षा जास्त आहे. आपल्या सोबत खरंच नाइंसाफी केली आहे लोकांनी.
हे सगळं काही आपल्या पूर्वजांनी केलं असेल. आपल्या पूर्वजांनी नक्कीच काहीतरी वाईट काम केलं असणार आणि त्यांचं फळ आपल्याला भुगतावं लागतंय. माहित नाही यार, देव जाणे काय झालं असणार. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं. या गोष्टींमुळे आपल्याला तर त्या गोष्टींचं निराकरण नाही मिळणार. खरं बोलतोयस तू भावा. आपण पण का या फालतूच्या गोष्टी करतोय. गावात पाण्याची समस्या वाढतच चालली आहे. जेव्हापासून ऊन वाढतच चालली आहे तेव्हापासून विहिरीतलं पाणी कमी होत चाललेलं आहे. अच्छा, तर यामुळेच विहिरीवर कपडे धुवायला मनाई केली आहे. हो, यामुळेच कपडे धुवायला मनाई केली आहे. अरे भाऊ, इथे पिण्यासाठीच पाणी नाहीये तर मग कपडे धुवून काय करणार. चला, घरचे आपली वाट बघत असणार. राम आणि श्याम त्यांचा मटका घेऊन विहिरीकडे जातात. ते दोघंही विहिरीजवळ पोहोचतात. राम बादली विहिरीमध्ये टाकतो आणि वरती खेचतो आणि तो पाहतो बादलीमध्ये पाणीच नाही आलं. अरे, हे काय झालं. हे तर खाली बाल्टी वरती आली आहे. अरे हे काय, विहिरीतलं पाणी संपलं तर नाहीये ना. मला तर तसंच वाटतंय. राम आणि श्याम दोघेही विहिरीमध्ये पाहतात. विहीर पूर्णपणे सुकलेली आहे. अरे यार, ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. आता तर अजून गरमी सुरू पण नाही झाली आहे ठीकपणे आणि विहीर आतापासूनच सुकली आहे. आता काय करायचं. आता जे करायचं ते श्रीमंत लोकच करणार. तुला काय वाटतं, ते लोक आपल्याला पाणी देणार. वाटत तर नाहीये, पण तरीही प्रयत्न करायला काय जातो. राम आणि श्याम दोघेही त्यांचा पाण्याचा मटका घेऊन श्रीमंताच्या बस्तीकडे जातात. काही वेळ पायी चालल्यानंतर ते दोघेही श्रीमंताच्या वस्तीच्या गेटवरती पोहोचतात. जसं ते दोघं आतमध्ये जाण्यासाठी पाय उचलतात तेवढ्यात एक श्रीमंत माणूस राजीव त्यांना पाहतो आणि तिथेच थांबण्यासाठी त्यांना सांगतो. थांबून जा. कोण आहात तुम्ही दोघं आणि कुठे निघत चाललाय. जी, माझं नाव राम आहे आणि हा माझा मित्र श्याम आहे. श्याम त्या श्रीमंत माणसाला नमस्कार करतो. जी नमस्ते. पण राजीव ठीकपणे उत्तर देत नाही. ठीक आहे. कुठून आला आहात आणि इथे कुठं घुसतायत. जी, आम्ही याच गावात राहणारे आहोत. तुमचे शेजारी आहोत. आजपर्यंत तर तुम्हाला या गावात नाही बघितलं. ते काय ना, आम्ही मंदिराच्या मागच्या झोपडीत राहतो. अच्छा, तुम्ही झोपडीत राहणारे लोक आहात. तुम्ही या एरियामध्ये कशाला आला आहात. आमची विहीर सुकलेली आहे आणि आमच्या घरात पिण्याचं सुद्धा पाणी नाहीये, म्हणून इथे पाणी घ्यायला आलो होतो. अच्छा, तर आता तुम्ही गरीब लोक सुद्धा आमच्या विहिरीतून पाणी नेणार. तर काय आम्ही लोक पाणी घेण्यासाठी दुसऱ्या गावात जाणार. वाईट नका मानून घेऊ. आमचं असं म्हणणं नव्हतं. आम्ही तर फक्त एक मटकंच पाणी हवंय. एक मटका तर दूर, तुला एक थेंब पाणी सुद्धा नाही मिळणार. आणि जर चुकीने जर तू या बस्तीत पाय ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हा दोघांची टांगे तोडून टाकणार. बघा, आमची मदत करा. जर तुम्हाला कुठली मदत लागली तर आम्ही पण तुमची मदत करणार. तुम्ही गरीब लोक काय आमची मदत करणार. तुम्ही लोक आमच्या कुठल्याच कामाचे नाही आहात. तुम्हा लोकांना फक्त मागता येतं, बाकी काहीच नाही. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज असणार तर आम्ही तुम्हाला देऊन टाकणार. असं कधीच नाही होणार. आणि जर आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडली आणि ती गोष्ट आम्हाला तुम्हाला मागावी लागली तर आम्ही भूके प्यासे राहणार, पण तुम्हाला कधीच नाही मागणार. आता निघा इथून, नाहीतर तुमची खरंच टांगे तोडून टाकणार. राम आणि श्याम दोघेही निराश होऊन त्यांच्या घराकडे निघून जातात. आता काय करणार. आता तर आपल्याला पहाडीवर जाऊन तिथूनच विहिरीमधून पाणी आणावं लागणार आहे. पण ते तर खूप दूर आहे. तिथून पाणी आणायला 2 दिवस लागणार आणि त्या पहाडीवरून तर एवढं मटकं पाणी घेऊन नाही येऊ शकत आपण. जर आपण घसरलो तर आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. जर पाणी नाही घेऊन आलो तर न घसरताच मरून जाणार आपण. चल, प्रयत्न करून बघूया. राम आणि श्याम दोघेही डोंगराकडे जातात. 2 दिवस पायी चालल्यानंतर दोघे जण ते पर्वताच्या टोकावरती जातात, जिथे एक मोठी विहीर आहे. अरे, ही विहीर तर पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे. मन तर करतंय की ही विहीर उचलून आपल्या गावी घेऊन जाऊया. ह्या दोघांचं बोलणं ऐकून विहीर त्यांना विचारते, का एवढ्या पाण्याचं काय करणारच बाळा. आमच्या गावातली विहीर सुकली आहे
आणि पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. आम्ही तर इथून फक्त एक मटकच पाणी घेऊन जाऊ शकतो, कारण पहाड खूप उंच आणि घसरणार आहे. तिथून पडण्याची पण भीती वाटते. विहीर त्या दोघांकडे पाहते. 2 दिवसाची पायी यात्रा करून दोघेही खूप थकलेले होते. विहिरीला त्या दोघांवरती तरस येतो. तुला परेशान होण्याची गरज नाहीये बाळा. आता तुला पाणी घेण्यासाठी इथे नाही यावं लागणार. मी स्वतः येऊन तुझ्या गावात येणार आणि सगळ्यांना पाणी देणार. विहिरीचं बोलणं ऐकून राम आणि श्याम खूप आनंदी होतात. आता विहीर राम आणि श्याम सोबत त्यांच्या गावाकडे चालू लागतो. पुढे राम आणि श्याम चालतात आणि विहीर त्यांच्या मागे मागे. 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर राम आणि श्याम विहिरीसोबत त्यांचं गाव गरिबांची वस्ती इथे पोहोचतो. पाण्याने भरलेली विहीर बघून सगळे लोक खूप आनंदी होतात. आता ही विहीर स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतः पायाने जाऊन जाऊन त्यांना पाणी देते. ज्या पाण्याने आता सगळे गरीब लोक त्यांनी चांगले कपडे धुतात, आंघोळ करतात आणि जेवणही बनवतात. हळूहळू गरमी वाढते. आता नदीमपूर गावामध्ये श्रीमंताच्या वस्तीमधले दोन्ही विहिरी सुकले जातात. जवळपास कुठेही लांब लांब पर्यंत पाणी नाहीये. यासाठी श्रीमंत लोक गरीब वस्तीमध्ये जाण्यासाठी निघतात. राजीव त्याच्या दोन्ही हातामध्ये बादली घेऊन गरिबांच्या झोपडीकडे जातो. राजीवला येताना पाहून श्याम त्याला थांबवतो. कुठे जातोयस तू? गरमीमुळे आमच्या इकडच्या दोन्ही विहिरी सुकल्या आहेत. घरात एक बूंद सुद्धा पाणी नाहीये. काय तुम्ही मला पाणी देऊ शकता? बिलकुल नाही. निघून जा इथून. माझ्यावर दया करा भाऊ. जर या वाईट काळात जर तुम्ही आमची साथ नाही देणार तर आम्ही तहानेने मरून जाणार. तर मरून जा ना. थांबवलं कोणी आहे? विसरला जेव्हा आमची विहीर सुकली होती आणि तू तर तुझ्या बस्तीमध्ये आम्हाला येऊ सुद्धा नाही दिलं होतं. माझ्यावर दया करा भाऊ. मला माफ करा. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. निघून जा इथून, नाहीतर तुझे टांगे तोडून टाकणार. असं नको बोलूस भावा. शेवटी हे आपल्या गावातलेच आहे. आपल्याला यांची मदत करायला हवी. तुला तर माहितीच आहे ना या लोकांनी आपल्यासोबत काय केलं होतं. हो, मला सगळं माहिती आहे. पण जर वाईट काळात जर आपण यांची मदत नाही करणार तर आपल्यात आणि यांच्यामध्ये काय फरक राहणार. राम राजीवला आणि बाकी सगळ्या श्रीमंत लोकाला आतमध्ये त्याच्या झोपडीमध्ये बोलवतो आणि त्यांची भांडी पाण्याने भरून देतो. श्याम पण राजीव आणि बाकी सगळ्या श्रीमंत लोकांना माफ करतो. आणि राम आणि श्याम दोघांच्या म्हणण्यानुसार पायी चालणारी विहीर आता श्रीमंतांच्या घरी जाऊन त्यांनाही पाणी देते. आणि आता सगळ्या गावामधून पाण्याची कमतरता कमी होते. आणि आता ह्या गावामध्ये श्रीमंत आणि गरीब सगळे लोक मिळून मिसळून राहतात.